नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मंत्रा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 12 मे 2022च्या घडामोडीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत, त्याचं विश्लेषण आपण थोडक्यामध्ये बघूयात। सगळ्यात महत्त्वाची आजची पहिली न्यूज असणार आहे राजद्रोह कायद्याला स्थगिती। म्हणजे सुप्रीम कोर्टाने काल जे 124 कलम आहे 124A भारतीय दंड संहितेतील कलम 124A आहे त्याला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। तर हे कलम नक्की काय आहे, त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत आणि त्याचा इतिहास आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि दुसरी महत्त्वाची न्यूज आहे आजची आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन किंवा नर्स डे म्हणून साजरा केला जातो, त्याविषयी आपल्याला यामध्ये माहिती घ्यायची आहे। तिसरी जी न्यूज आहे ते समिती संदर्भात ही न्यूज आहे। नवनीत मुनोत समिती एक स्थापन केलेली आहे सेबीने। तर ही समिती कोणत्या उद्देशासाठी स्थापन केली आणि ह्या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे। कोणत्या उद्देशासाठी स्थापन केली, सेबी म्हणजे काय, सेबीचे पूर्ण माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊयात। त्याच्यानंतर क्रीडा घडामोडीशी संबंधित महत्त्वाची न्यूज आहे। ज्योती याराजी यांनी एक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती। जी स्पर्धा झाली होती स्टीपल चेसची, त्याच्यामध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे। तर हा विक्रम कोणता विक्रम प्रस्थापित केला किंवा याच्यापूर्वी हा विक्रम कोणाच्या नावावरती होता, ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर आजची सगळ्यात महत्त्वाची जी बातमी आहे ती राजद्रोह कायद्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टाने काल 11 मे रोजी या कायद्यालाच म्हणण्यापेक्षा जे IPC मधलं कलम आहे इंडियन पिनल कोड किंवा भारतीय दंड संहितातील कलम 124A हे जे कलम आहे तर या कलमाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। तर त्याविषयी आपण थोडक्यात बघूयात की 11 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। आणि यासाठी कुठलं खंडपीठ होतं, कुठल्या न्यायालयाने याला स्थगिती दिली, कुठल्या खंडपीठाने याला स्थगिती दिली, तर जे भारताचे सरन्यायाधीश आहेत NV रामन्ना यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली अशा एकूण 3 जणांचं हे खंडपीठ होतं। त्या खंडपीठाने या कायद्याला किंवा कलमाला त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे। न्यायमूर्ती NV रामन्ना या खंडपीठाचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा। आता कलम काय नेमकं, याच्यामध्ये तरतुदी कोणत्या प्रकारच्या आहेत हे जर बघितलं आपण तर सरकार विरोधात असंतोष निर्माण करण्याचा किंवा त्या असंतोषाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न हा भारतीय दंड संहितेच्या कलम 124A अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा त्या ठिकाणी ठरतो। म्हणजे ह्या कलमामध्ये देशद्रोहाची तरतूद आहे 124A। ठीक आहे, सरकार विरोधात असंतोष निर्माण केला किंवा त्या असंतोषाला उत्तेजन देण्याचा जरी प्रयत्न केला तरी देशद्रोहाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल होऊ शकतो। हा अजामीनपात्र गुन्हा आहे। आता अजामीनपात्र गुन्हा म्हणजे काय, तर गुन्हा 2 प्रकारचा गुन्हा असतो। एक दखलपात्र नावाचा गुन्हा ऐकलेला असेल। ठीक आहे, दखलपात्राचे 2 प्रकार पडतात, एक जामीनपात्र आणि दुसरा आहे तो अजामीनपात्र। या पहिल्या जामीनपात्रामध्ये त्याला म्हणजे जो काही आरोप ठेवलेला आहे किंवा ज्या व्यक्तीवरती हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना जामीन सहजासहजी भेटून जाते। पण अजामीनपात्र म्हणजे गुन्हा त्याच्यामध्ये पोलिसांना जामीन देता येत नाही, त्या आरोपीला न्यायालयामध्ये हजर करावं लागतं, न्यायालय त्याच्यावरती निर्णय देत असते। म्हणून महत्त्वाचं कलम आहे 124ला अजामीनपात्र गुन्हा आहे हा। म्हणजे पोलिसांकडून डायरेक्ट जामीन भेटत नाही, न्यायालय त्या व्यक्तीला किंवा त्या ह्याला जामीन देऊ शकतं, म्हणून त्याला अजामीनपात्र गुन्हा म्हणतात। जो राष्ट्रद्रोह किंवा देशद्रोह जो आहे तो अजामीनपात्र गुन्हा आहे, एवढं एक लक्षात ठेवा। याची शिक्षा जर विचार केली तर कमीत कमी 3 वर्ष ते जन्मठेपापर्यंत शिक्षा होऊ शकते। म्हणजे जर हे गुन्हा सिद्ध झाला तर त्या व्यक्तीला 3 वर्ष कमीत कमी ते जन्मठेप होऊ शकतं किंवा याच्यामध्ये दंड सुद्धा द्यावा लागू शकतो। ठीक आहे, आता या कलमाचा जर इतिहास बघितला आपण तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं जो IPC आहे इंडियन पिनल कोड किंवा त्यालाच आपण काय म्हणतो भारतीय दंड संहिता, ती कधी लागू झाली, 1860 मध्ये लागू झालेली आहे। आणि याचा मसुदा कोणी तयार केला तर मेकॉले नावाचा एक व्यक्ती आहे।
लॉर्ड थॉमस मेकॉले, जे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला ते मेकॉलेने घातलेले आहे. तर त्यांनी या IPCचा मसुदा केला होता तयार. तर या मसुद्याबरोबर त्यांनी देशद्रोहाचा सुद्धा कायदा त्या ठिकाणी तयार केलेला होता. पण तो कायदा लगेच 1860 मध्ये त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला नाही. 1870 मध्ये एक घटना दुरुस्ती त्या ठिकाणी त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली, IPC मध्ये दुरुस्ती करण्यात आली. आणि जे देशद्रोह आहे हे कलम 124A, कलम 124 हे 1870 मध्ये लॉर्ड मेकॉले यांनी त्या IPC मध्ये समावेश केलेला आहे. लक्षात ठेवा, IPC जे आहे ते 1860 ला लागू झालं आणि 1870 ला म्हणजे तब्बल 10 वर्षांनी मेकॉलेंनी 124 हे कलम, राजद्रोहाचा कलम त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. आणि या अंतर्गत पहिला गुन्हा जो दाखल केला आहे तो 1897 मध्ये लोकमान्य टिळकांवरती गुन्हा दाखल झाला होता. म्हणजे मुद्दामून हे कलम त्यासाठीच केलं होतं, जे काही आपले स्वातंत्र्याची मागणी करणारे जे काही स्वातंत्र्यवीर असतील, स्वातंत्र्य चळवळीतील नेते असतील, ठीक आहे, त्यांना त्रास देण्यासाठी हे कलम त्या ठिकाणी लागू करण्यात आलं होतं. पहिल्यांदा हे इंग्लंडमध्येच लागू करण्यात आलेलं आहे. इंग्लंडमध्येच सरकारने पहिल्यांदा जगामध्ये हे कलम लागू केलं देशद्रोहाचं. तेच कलम 1870 मध्ये भारतात सुद्धा लागू करण्यात आलं. आणि पहिले व्यक्ती अटक करण्यात आलेले या अंतर्गत लोकमान्य टिळक 1897 मध्ये त्यांना त्या ठिकाणी अटक झालेली होती. 1922 ला सुद्धा महात्मा गांधीजींना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली होती. तुम्ही इतिहासामध्ये हे मुद्दे वाचलेलेच असणार. 1922 ला महात्मा गांधीजींना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांचा जे काही तब्येतीचा प्रॉब्लेम होता, म्हणजे आरोग्याच्या कारणास्तव त्यांना नंतर ते रिलीज करण्यात आलं किंवा सोडून देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर 1962 ला केदारनाथ खटल्यामध्ये, प्रसिद्ध खटला आहे केदारनाथ विरुद्ध बिहार सरकार, या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वैधता कायम ठेवली या कायद्याची. म्हणजे 124चं जे राजद्रोह कलम आहे त्याची वैधता 1962 मध्ये हा मुद्दा जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेला त्यावेळेस त्याची वैधता कायम ठेवलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने. हे लक्षात ठेवा. खटला कुठला होता? केदारनाथ खटला होता. केदारनाथ खटल्यामध्ये वैधता त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेली होती 1962 मध्ये. त्याच्यानंतर 1974 मध्ये राजद्रोह हा गुन्हा दखलपात्र बनवण्यात आलेला आहे. ठीक आहे, 1974 मध्ये राजद्रोह हा गुन्हा दखलपात्र बनवण्यात आलेला आहे. म्हणजे पोलिसांना कोणत्याही वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आला. कधी देण्यात आला? 1974 ला इंदिरा गांधी सरकार होतं. हा गुन्हा दखलपात्र बनवण्यात आला आणि वॉरंटशिवाय त्यांना पोलिसांना अटक करण्याचा अधिकार या कायद्याने दिला 1974 ला. अजून काही महत्त्वाचे मुद्दे जर सांगायचे झाले या कायद्याबद्दल तर 2009 मध्ये ब्रिटिशांनी हा म्हणजे ब्रिटनमध्ये कायदा रद्द झालेला आहे. म्हणजे ज्या देशाने आपल्यावरती हा कायदा लावलेला आहे किंवा हे कलम लादलेला आहे त्या देशामध्ये 2009 लाच हा कायदा रद्द झाला. त्या ठिकाणच्या लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन करून तो रद्द करायला भाग पाडलेला आहे. तरी सुद्धा भारतामध्ये अजूनही हा कायदा लागू आहे. आत्ता तात्पुरती स्थगिती त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. ठीक आहे, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला या अंतर्गत लक्षात ठेवायच्या आहेत. 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याचं जे खंडपीठ होतं ते न्यायमूर्ती NV रामण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती हिमा कोहली या तिघांचं खंडपीठ होतं हा निर्णय दिलेला आहे स्थगितीचा. आणि हे जे कलम आहे तर सरकारविरोधात असंतोष निर्माण करणे किंवा असंतोषाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न केल्यास हे कलम लावू म्हणजे सरकार त्या ठिकाणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करू शकतं. अजामीनपात्र गुन्हा आहे, हा अजामीनपात्र गुन्हा आहे, हे एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 3 वर्ष ते जन्मठेपापर्यंत या अंतर्गत शिक्षा ठोठावली जाऊ शकते. 1870 मध्ये लॉर्ड मेकॉले यांनी हे कलम कायद्यामध्ये समाविष्ट केलं. म्हणजे भारतीय जी संहिता आहे, इंडियन पिनल कोड जे आहे त्याच्यामध्ये 1870 मध्ये हे कलम
समाविष्ट करण्यात आलं. 1897ला पहिल्यांदा लोकमान्य टिळकांवरती गुन्हा या अंतर्गत दाखल करण्यात आलेला. नंतर 1922ला महात्मा गांधीजींना सुद्धा या ठिकाणी अटक करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर 1962ला जो केदारनाथ खटला आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याची वैधता कायम ठेवलेली आहे. आणि 1974ला यामध्ये दखलपात्र बनवण्यात आलेला आहे. जो राजद्रोह गुन्हा आहे तो दखलपात्र त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातनं या सगळ्या गोष्टीचं, हे जे काही फॅक्च्युअल माहिती मी सांगितलेली आहे ती लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढची न्यूज आहे ती क्रीडा घडामोडीशी संबंधित आहे. ज्योती याराजी ह्या जे ॲथलीट आहे, 22 वर्षीय ॲथलीट आहे आंध्र प्रदेशची. आंध्र प्रदेशची 22 वर्षीय ॲथलीट आहे. तिने एक विक्रम प्रस्थापित केला आहे. 100 मीटर अडथळा शर्यतीत राष्ट्रीय विक्रम केलेला आहे. हे लक्षात असू द्या. 100 मीटर जे स्टेपल चेस नावाची स्पर्धा असते किंवा अडथळा शर्यत असते त्याच्यामध्ये राष्ट्रीय विक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. सायप्रसमध्ये ही स्पर्धा चालू होती, आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा. सायप्रसमध्ये आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा चालू आहे. त्याच्यामध्ये 13.23 सेकंदाची नोंद केलेली आहे. जे 100 मीटरचं हे होतं अडथळा शर्यत होती त्याच्यामध्ये 13.23 सेकंदामध्ये ते शर्यत पार केलेली आहे आणि सुवर्णपदक त्या ठिकाणी जिंकलेलं आहे. हे एक लक्षात ठेवा. ज्योती याराजी यांनी याच्यापूर्वी हा विक्रम अनुराधा बिस्वालच्या नावावर होता. 13.38 सेकंदात तिने हे अंतर जे आहे 100 मीटरचं पार केलेलं होतं. आता ज्योती याराजीने हा विक्रम केलेला आहे. कुठली आहे ती? आंध्र प्रदेशची आहे. 100 मीटर अडथळा शर्यतीमध्ये राष्ट्रीय विक्रम केला. टाईम लक्षात ठेवा, 13.23 सेकंदाची नोंद केलेली आहे. याच्यापूर्वी अनुराधा बिस्वालचा हा विक्रम होता, तिचा विक्रम मोडलेला आहे. दुसरी जी आपली पुढची न्यूज आहे ती आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन किंवा आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल नर्स डे म्हणून साजरा केला जातो. 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. 1965 पासून इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेसद्वारे हा दिवस साजरा केला जातो. 1965 पासून इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेसद्वारे साजरा केला जातो. ही जी काउन्सिल आहे तर जिनिवा या ठिकाणी हिचं मुख्यालय आहे. म्हणजे नर्सेस काउन्सिलचं जिनिवा स्वित्झर्लंडमधलं या ठिकाणी या परिषदेचं मुख्यालय आहे. 1899 मध्ये या परिषदेची स्थापना झाली. 1899 मध्ये. ठीक आहे. आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. म्हणजे आधुनिक नर्सिंगचं ज्यांनी हे सुरू केली आहे, आधुनिक नर्सिंग पद्धती सुरू केलेली आहे, फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस हा दरवर्षी नर्सेस दिन म्हणून साजरा केला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झालेला होता नाइटिंगेल यांचा. त्यांचा जन्मदिन नर्स डे म्हणून साजरा केला जातो. 2022ची जर थीम बघाल तर नर्सेस अ व्हॉइस टू लीड असं 2022ची थीम आहे. हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात ठेवा, नर्सेस डे किंवा परिचारिका दिन 12 मेला साजरा केला जातो. 1965 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेसद्वारे हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिन आहे. आणि 2022ची जर थीम बघितली तर नर्सेस अ व्हॉइस टू लीड असं 2022ची थीम आहे. ठीक आहे. पुढची आपली महत्त्वाची न्यूज आहे आर्थिक घडामोडीशी संबंधित एक समिती स्थापन केलेली आहे सेबीनी. ठीक आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि सेबीने एक नवनीत मुनोत समिती स्थापन केली. नवनीत मुनोत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे किंवा त्याला भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ असं म्हटलं जातं सेबीला मराठीमध्ये. तर त्या सेबीने समिती स्थापन केली, एवढं लक्षात ठेवा. प्रतिभूती बाजारातील किंवा सिक्युरिटी मार्केटमधील वातावरण किंवा पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासनाशी संबंधित बाबीवर सल्ला देण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे. समितीचा विषय काय आहे तर जे काही सिक्युरिटी मार्केट असेल ते त्या ठिकाणचं वातावरण, सामाजिक आणि प्रशासन यासंबंधी सेबीला सल्ला देणे यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे. HDFC म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर
नवनीत मोनोत या समितीचे अध्यक्ष असतील. म्हणजे जे नवनीत मोनोत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. नवनीत मोनोत हे HDFC म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आता सेबीबद्दल थोडक्यामध्ये या ठिकाणी माहिती बघूयात. सेबीची स्थापना 12 एप्रिल 1988ला झालेली आहे आणि वैधानिक दर्जा कधी दिला? 1992ला. 1992ला सेबी ॲक्ट करण्यात आला आणि या कायद्यानुसार वैधानिक दर्जा त्या ठिकाणी सेबीला मिळालेला आहे. मुंबई या ठिकाणी, महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी सेबीचे मुख्यालय आहे. प्रादेशिक कार्यालय जर बघितलं तर अहमदाबादला कार्यालय आहे, त्याच्यानंतर कोलकात्याला आहे, चेन्नई आणि दिल्लीला या ठिकाणी आहे. प्रादेशिक कार्यालय लक्षात ठेवा, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली या ठिकाणी सेबीची प्रादेशिक कार्यालये आहेत. त्याच्यानंतर सेबीचं कार्य जर बघितलं तर प्रमुख कार्य काय आहे? गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं हे खूप महत्त्वाचं कार्य आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटीज मार्केटला प्रोत्साहन देणे किंवा प्रतिभूती बाजाराला प्रोत्साहन देणे आणि त्या बाजाराचं नियमन करणं हे सेबीचं कार्य आहे. जे काही गुंतवणूक होते भारतामध्ये FDIच्या माध्यमातून असेल, FIच्या माध्यमातून असेल किंवा जे काही किरकोळ गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, तर त्या सगळ्या गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणं हे प्रमुख कार्य सेबीचं आहे. नंतर त्या मार्केटचं नियमन करणं, त्या मार्केटला प्रोत्साहन देणं हे सुद्धा सेबीचं कार्य आहे. सेबी अस्तित्वात येण्यापूर्वी भांडवली समस्या नियंत्रक किंवा कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज हे नियामक प्राधिकरण होते. म्हणजे सेबी जरी 1988ला स्थापना झाली असली तरी सेबीचं पूर्वी कार्य कोण करायचं? तर भांडवली समस्या नियंत्रक नावाचं जे पद होतं, ऑफिस होतं, त्या ऑफिसमार्फत जे सेबीची कार्य आहेत 1988 पूर्वी ती केली जात होती. भांडवली समस्या नियंत्रण अधिनियम 1947 नुसार त्यांना हा अधिकार होता. म्हणजे 1947चा जो कायदा आहे भांडवली समस्या नियंत्रण अधिनियम, त्या अंतर्गत कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज यांना अधिकार प्राप्त होते जे काही नियमन करायचं होतं. पण आता 1992चा कायदा आहे, त्या कायद्यानुसार सेबी नियमन करत असते. त्याच्यानंतर सेबी ही अर्धवैधानिक आणि अर्धन्यायिक संस्था आहे. म्हणजेच काय? नियमावली तयार करण्याचा तिला अधिकार आहे, चौकशी करण्याचा अधिकार आहे, निर्णय पास करण्याचा अधिकार आहे, तसंच दंड लावण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्यामुळे सेबी ही अर्धवैधानिक आहे म्हणजे नियम तयार करू शकते आणि अर्धन्यायिक आहे म्हणजे निर्णय पास करू शकते आणि दंडही त्या ठिकाणी लावू शकते. महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून आणि इकॉनॉमिक्स या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. नवनीत मोनोत समिती कोणी स्थापन केली? भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने ही समिती स्थापन केलेली आहे. प्रतिभूती बाजारातील जे काही पर्यावरण आहे, सामाजिक आणि प्रशासनाशी संबंधित बाबीवर सल्ला देण्याचं काम या समितीला देण्यात आलेलं आहे. आणि जे नवनीत मोनोत आहेत ते HDFC म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सेबीबद्दल हा थोडंसं फॅक्च्युअल माहिती आहे, ते लक्षात ठेवा. परीक्षेला याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. 12 एप्रिल 1988ला स्थापना झाली. 1992ला वैधानिक दर्जा त्या ठिकाणी देण्यात आला सेबीला. मुंबई या ठिकाणी सेबीचं मुख्यालय आहे. अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली या ठिकाणी सेबीची प्रादेशिक कार्यालये आहेत. त्याच्यानंतर गुंतवणूकदाराच्या हितांचे रक्षण करणे, सिक्युरिटीज मार्केटला प्रोत्साहन देणे आणि त्या मार्केटचं नियमन करणे हे प्रमुख कार्य त्या ठिकाणी सेबीची आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही अर्धवैधानिक आणि अर्धन्यायिक संस्था आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. अशा प्रकारे आज आपण 12 मे 2022च्या घडामोडी बघितलेल्या आहेत. आज काही वन लाईनर वगैरे घडामोडी या ठिकाणी नाही आहेत. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तुमचे जे काही व्हॉट्सअप ग्रुपचे स्टडी ग्रुप असतील तर तिथे नक्की लिंक शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलची ग्रोथ होईल आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मला सुद्धा थोडंसं प्रोत्साहन मिळेल त्या ठिकाणी. ठीक आहे, सर्वांचे आभार. थँक्यू व्हेरी मच.